सुमित, मला प्रश्न विचारायचा आहे ऍक्च्युली की घरी तमिळ आणि कन्नड असं आई वडील आणि शिकलात मराठी, तर तुम्ही आता भाषा म्हणून काय एक्झॅक्टली तुम्हाला त्या भाषा कशा तुम्हाला जमतात? नाही आणि त्याच्याबद्दलचा मला प्रश्न अशा करता म्हणून विचारायचा आहे की तुम्हाला त्याच्याबद्दलची गोडी आहे का, किंवा त्याबद्दल काय करता तुम्ही आणि तुमच्या घरात कसं वातावरण आहे त्याबद्दलचं? फार भाग्यवान आहे मी की ह्या 3 भाषा म्हणजे कन्नडा, तमिळ आणि आम्हाला ते येत नव्हतं आधी, तर त्यामुळे मग इंग्लिश आणि हिंदी आणि मराठी, तर त्यामुळे ना अशा 6 भाषा घरात ॲट एनी गिवन पॉईंट इन टाईम चालू असायच्या. पप्पा हे तमिळ कॉपीरायटर. वा. त्यांनी त्यांचा व्यवसाय केला. ही वॉज वर्किंग इन पॉलिओलिफेन्स. नोसिल म्हणून एक कंपनी होती, त्याचं सिस्टर कन्सर्न, तिकडे ते काम करायचे. मग बरीच वर्ष नोकरी केल्यानंतर त्यांनी आता ठरवलं की आता मी बिझनेस करणार आहे. एकच मिनिट, ते होमी बाबांचे PA होते. वन ऑफ द सेक्रेटरीज ऑफ डॉक्टर बाबा. तर त्यामुळे एक मला भयंकर, आम्हा सगळ्यांनाच फार फार कौतुक आहे की एवढ्या मोठ्या माणसाशी संबंध आला. त्याच्यानंतर मग त्यांनी केमिकल एजन्सी सुरू केली. त्यामुळे की आता मला नोकरी नाही करायची, आता मला व्यवसाय करायचा आहे. आणि जसं हेरम म्हणालस की 40 नंतर व्यवसाय करणं हे जरा धोकादायक असतं, तेच झालं पप्पांच्या बाबतीत. तो अगदी फ्लॉप गेला, म्हणजे त्यांच्याच पार्टनरने त्यांना बुडवलं आणि तो परागंदा झाला. आणि मग त्याच्यानंतर मग असेच कुठल्या तरी संध्याकाळी मित्राबरोबर बसले होते ते रेस्टॉरंटमध्ये, आणि तो मित्र तमिळ कॉपीरायटर, म्हणजे बालू अंकल म्हणून, बालचंद्र अंकल. तर कुठेतरी ते अडले होते आणि त्यांनी जस्ट विचारलं, अरे राघवन, मराठी सांगतो की अरे मला तर एक पर्यायी शब्द सांग रे याचा. तर पप्पांनी तिकडे जे टिश्यू असतात त्याच्यावर ठेवून ते पर्यायी शब्द तमिळमध्ये लिहून दिला त्यांना की हे बघ तो, आणि तू चपखल बसला त्या मीटरमध्ये. तर ते म्हणाले तू कर ना हे, लिटरली म्हणजे आपण म्हणतो ना की फिल्मी वाटावं इतकं. आणि मग तिकडनं पप्पांचं हे करिअर सुरू झालं आणि ते तुफान चाललं. पप्पा वॉज द मोस्ट सॉट आफ्टर तमिळ कॉपीरायटर, की कुठे काय केमिकल एजन्सी आणि कुठे होमी बाबा आणि कुठे तुम्ही तमिळ जाहिराती तुमच्या सगळीकडे तमिळमध्ये दिसत आहेत किंवा तर तसे ते. मम्मी सोलापूरचा जन्म आणि बिजापूर, धारवाड, हुबळी मार्गे मुंबईत आली, आणि तर त्यामुळे तो एक पूर्ण कर्नाटक इन्फ्लुएन्स, इकडे तमिळ इन्फ्लुएन्स. तर ह्या दोन्ही भाषांचे संस्कार कानावर सतत होत होते. मला ह्या भाषा कळतात, थोडंफार बोलू शकतो मी. जे चिन्मय म्हणाले की तिला शिक्षणात काहीतरी करायचं, दिस इज वन थिंग विच आय रिअली वॉन्ट टू डू. आणि जे मी करणार, मी तमिळ आणि कन्नड लिहायला वाचायला शिकणार. हे माझी बकेट लिस्ट आहे. मग त्याच्यानंतर झालं असं की या क्षेत्रात काहीतरी करायचं आहे म्हटल्यानंतर मम्मी पप्पा म्हणाले तू उर्दू शिकणं गरजेचं आहे. तर मग उर्दू शिकलो मी. तर ह्या सगळ्या भाषा, उर्दू मला लिहिता वाचता येत होती, पण त्याला प्रॅक्टिस लागते. पण त्याचा फायदा असा झाला की आज माझी जी मी हिंदी बोलतो ती कुठेच तुम्हाला त्याच्यात कुठलाही दुसरा हेल येत नाही. सो त्यामुळे त्याचा फायदा झाला. भाषा ही इट इज एक अस्त्रच असतं ते तुमच्याकडचं, नाही का? ते तुमचा फायदाच होतो. आणि त्याच्यानंतर इतक्या गुजराती प्रोड्युसर्स बरोबर काम केलं की शेवटी गुजराती शिकलो. गुजराती नाटकही केलं आम्ही दोघांनी गुजराती थिएटर सुद्धा केलं. त्याच्या बाबतीतला एक मुद्दा मला हेरंब असं सांगावासा वाटतो की माझ्या सासू सासऱ्यांचं जेव्हा लग्न झालं तेव्हाच्या काळातला तो प्रेमविवाह होता. आणि लग्न झाल्यानंतर साहजिकच थोडा लग्नाला विरोध होता पप्पांच्याकडून, माझ्या सासऱ्यांच्या बाजूनी, कारण थोडीशी एक टिपिकल तमिळ फॅमिली ती होती. त्याच्यामुळे प्रांताच्या बाहेरची मुलगी, जात जरी सारखी असली तरी प्रांताच्या बाहेरची, म्हणजे प्रांतिक अस्मिता जी असते ती सुद्धा खूप स्ट्रॉंग असते. तर असं जेव्हा झालं, तर त्याच्यानंतर जेव्हा लग्न झालं तेव्हा माझ्या सासऱ्यांचा समजूतदारपणा आणि त्यांची समजूत इतकी मोठी होती की ही मुलगी सगळं विसरून हे लग्न करायला आपल्याबरोबर लग्न करून आपल्या घरी आलेली आहे, तर तिच्यावरती कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती होता कामा नये. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं, यू नीड नॉट लर्न माय लँग्वेज, यू नीड नॉट कुक द फूड विच आय ईट,
युजली तुला जे कम्फर्टेबल आहे ते तू कर असं सांगितलेलं असल्यामुळे माझ्या सासूबाई नंतर तमिळ संगममध्ये जाऊन बाकायदा त्यांनी ती भाषा त्या शिकल्या. आणि आज आमच्या घरामध्ये सांबार, रसम आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तमिळ संस्कृतीतल्या पण होतात, कर्नाटकातलं सारं पण आमच्या घरामध्ये होतात आणि बिशीबेळ्यांना होतो. आणि आमच्या घरामध्ये जे अगदी आपल्याकडच्या ज्या म्हणजे मराठी ज्या गोष्टी असतील त्याही पिठलं भाकरी सुद्धा तितक्याच आवडीने खाल्ली जाते. त्याच्यामुळे जेव्हा त्याची सक्ती झाली नाही तेव्हा त्यांना असं वाटलं की ते आपण आपलं करून घ्यावं, स्वीकारावं. त्याच्यामुळे हा एक खूप मोठा मुद्दा असतो ह्याच्यामध्ये की जेव्हा तुम्ही, आणि दुसरी गोष्ट परिसरात ज्या भाषा असतात त्या तुम्ही शिकताच. म्हणजे माझ्या सासऱ्यांचा हा आग्रह होता की आपण महाराष्ट्रात राहतो, तुम्हाला तमिळ नाही आली तर एक वेळ चालेल, पण तुम्ही महाराष्ट्रात राहता तर तुम्ही मराठी चांगलंच बोललं पाहिजे, तुम्हाला ते आलंच पाहिजे, हा त्यांचा आग्रह होता. आता सुमितनी त्याच्या बोलण्यात हा मुद्दा एक सांगितलेला नव्हता, पण सुमित अत्यंत इंट्रोव्हर्ट होता. आता त्याच्याकडे तो जो काय ज्या पद्धतीचं वातावरण निर्माण करतो त्याच्या अवतीभोवती, त्याच्यावरून कुणाचा विश्वास बसणार नाही, पण तो अत्यंत इंट्रोव्हर्ट होता. हे बघून त्याच्या आईने ठरवलं की त्याला नाट्य शिबिरात पाठवावं, की तो बोलका व्हावा, तो खुलेल. ह्याच्यासाठी ही योजना करणं खरं तर हे तुमच्या शिक्षण पद्धतीचं कर्तव्य आहे. कारण ते मूल त्या संस्थेमध्ये इतका वेळ असतं, पण आपल्याकडे ती पद्धतच नाही. म्हणजे फार क्वचित ते शिक्षक त्या पद्धतीचे असतील, कारण शिक्षकांना हे शिकवलं जात नाही की तुमच्या विद्यार्थ्यांची तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही त्यांना पडताळावं, डील करा. बरोबर. तर यू आर रिअली फॉर्च्युनेट तुम्हाला एवढ्या सगळ्या भाषांचा हे मिळाला. तर नवीन जे माझं म्हणणं आहे, हे पालकसुख तर उत्तमच आहे, त्यांच्या आई वडिलांचं उत्तम पालकसुख होईल. खरंच अगदी खरं, पौष्टिक असेल, अगदी खरंय. त्यांना वेगळ्या पद्धतीचं आम्ही त्यांच्याच खांद्यावर उभे होतो असं मला वाटतं.